आणि मी रीमा पाटील आपणा सर्वांचं योग वर्ग महिला दिन कार्यक्रमात स्वागत करतो। आजच्या या महिला दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रमुख पाहुण्या सौ निरंजनी नांगरे पाटील, अध्यक्षा सौ नीलम पाटील आणि सर्व मैत्रिणींचे मी मनोभावे स्वागत करते। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदाने जगभरात साजरा केला जातो। हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी, पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई रणरागी, शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। आजच्या कार्यक्रमात सुरुवात करूया त्या स्त्री शक्तीचे पूजन करून। मी आपल्या प्रमुख पाहुण्या सौ निरंजनी नांगरे पाटील यांना विनंती करते की आपण आपल्या नांगरे पाटील त्या एक योग शिक्षिका आहेत। त्यांना जवळजवळ आता 72 ते 75 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, तरी त्या फिट अँड फाईन आहेत। अगदी त्या सकाळ संध्याकाळ 2 टाइम योगा करतात, अगदी 1.5 ते 2 तास। मी आपल्या अध्यक्षा सौ नीलम पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रम पुस्तिकेतील महत्त्वाचे पान, अध्यक्ष म्हणजे सुमनांचे पान, अध्यक्ष म्हणजे विचारांची खाण। तर मी आपला योग वर्ग ग्रुपला विनंती करते की त्यांनी आपल्या लाडक्या अध्यक्षा, उत्साही योग शिक्षिका सौ नीलम पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आज हा कार्यक्रम 2 दिवस अगोदरच ठेवलेला आहे, तर मी ही इन ॲडव्हान्स सगळ्यांना हॅपी विमेन्स डे। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे। अशा या स्त्री शक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नीलमताई, प्रमुख पाहुण्या सौ निरंजनी नांगरे पाटील आणि मंचावरचे मान्यवर आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागे प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला माझे वंदन। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व। 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे। आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे, आणि तो असणारच, कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेतली जाते। असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो। इतिहासाची पाणी चाळली तर मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्ज चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा दिवस आणि
कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. त्यानंतर 1910 साली कोपहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला आणि तो पासही झाला. आणि तेव्हापासून 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आणि आपल्या देशात, आपल्या भारत देशात 8 मार्च 1943 रोजी मुंबई येथे पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला. तर या वर्षासाठीच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमारो. म्हणजेच काय, तर येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता. तर कोविड-19 साथीच्या काळात आरोग्य सेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते. महिलांनी कोविड-19च्या संकटात सुद्धा केलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे असावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे असावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय. आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावे लागेल आपल्याला. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भ्रूण हत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या, मुलींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्यावर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रियांचा अपमान केला जातो. स्त्री पुरुष समानता हे आचरणात आणायला हवी. शेवटी एवढेच म्हणेन की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष दिवांनी उजळ दे तुझा संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय रंजनी नांगरे पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. तसं काय मी फार असं वक्ती नाहीये किंवा फार अशी मोठी व्यक्ती नाहीये की जेणेकरून मला अध्यक्ष तुम्ही मोठे परंतु एकच सांगायची माझे हे आहे की स्त्रियांनी नेहमी सक्षम असावं. स्पेशली आपले फिजिकली म्हणजे आपण आरोग्याच्या दृष्टीनं व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही मान्य करा नका करू, परंतु जी स्त्री आहे तिला शेवटच्या क्षणापर्यंत काम करावं लागतं. हे सगळ्यांना माहितीच आहे. कारण काय, आपण रिटायर होऊ शकत नाही. 58 वर्ष झाले की जेंट्स रिटायर होतात, मग ऑर्डर सोडतात, जेवायला दे, खायला दे, पाणी दे, हे काढलंस का, ते काढलंस का. ओके, म्हणजे आपण हे ॲक्सेप्ट करू शकतोय, परंतु आपल्याला किती नाचावं लागतंय हे आपल्याला माहिती. मग त्याच्यासाठी आपण फिट राहणं फार महत्त्वाचं आहे. आज माझं वय 73. 2 वेळा मी योगा घेते. 10 वर्षात मी दवाखान्याची पायरी चढली नाही. तसं योगा करायला लागल्यापासून तर टोटली बंद आहे माझं. पण पूर्वीपासून मी फिटनेसकडे जास्त लक्ष दिल्यामुळे मी शक्यतो जास्त आजारी पडत नाही. आजारी पडलं की तो माणूस दुर्लक्षित होतो, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण शक्यतो नेहमी प्रसन्न राहायचं, नेहमी फिट राहायचं. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःसाठी 24 तास आपल्याकडे असतात. 24 तासामध्ये जर आपण स्वतःसाठी 1 ते 1.5 तास दिलं, उर्वरित जर तुम्ही वेळ जे आहे तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी देऊ शकताय, पण ते 1 ते 1.5 तासामध्ये आपण काय अचीव करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि कारण 1.5 तासामध्ये आपण संपूर्ण आयुष्य आनंदाने जगू शकतोय. कारण योगा हा एक असा एक साधन आहे की शरीर आपलं पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत फिट बनवतो. तुम्ही वॉकिंगला जात नाही, नो डाऊट वॉकिंग सुद्धा चांगलं आहे, परंतु वॉकिंग हा जो आहे की पूर्ण व्यायाम नाही. तसंच तुम्ही जिमला जाताय, जिममध्ये आपले मसल्स तयार होतात, बॉडी बनते, परंतु जी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे जी लवचिकता आपल्या शरीरामध्ये पाहिजे ती लवचिकता आपल्याला केवळ योगातून मिळते. आणि लवचिकता आपल्या शरीरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला पूर्णपणे फिट आणि फाईन असणं आणि स्पेशली आपली फ्लेक्झिबिलिटी आपल्या बॉडीमध्ये असणं महत्त्वाचं आहे.
आणि त्याच्यासाठी आपण योगा करणं. कारण अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत योगामध्ये पूर्ण शरीराला व्यायाम होतो. तसं इतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक सर्टन पार्ट्समध्येच फक्त व्यायाम होते, परंतु योगा करण्याने आणि महत्त्वाचं योगा करण्याने काय होते की आपण शारीरिकदृष्ट्या आणि प्लस मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम राहतो. अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसिकदृष्ट्या फिट राहणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणून आपण जर योगा करत राहिलो तर आपण शारीरिकदृष्ट्या फिट राहतोय आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा फिट राहतोय. आज मी सकाळी 6ला म्हणजे जवळजवळ तशी 4:30ला उठते. 4:30ला उठून धुणं धुवून आंघोळ करून सगळं करून मग मी 6ला क्लास घेते. 6ला क्लास 6 ते 7:30 ते पावणे 8पर्यंत माझा क्लास असतो. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं माझी घरात. माझ्याकडे भांड्याला धुण्याला झाडाला पुसायला बाई नाही, तर त्या सगळी कामं मी स्वतः घरी करते. म्हणजे हे माझं कौतुक नाही, म्हणजे मी फार मोठी आहे अशातला भाग नाही आहे. तर हे कौतुक आहे ते योगाचा. कंटिन्यू मी योगा करते. त्यामुळे मग मला ह्या कामाच्या वेळेस जो स्ट्रेस येतो, बरेच जण म्हणतात त्यात काय योगा करायचं आहे, घरातली कामं सोडायची कशाला कोणी जायचंय. हे बऱ्याच जणांनी ऐकलेलं असणार की काय गरज आहे, घरातली कामं केली की आपोआप व्यायाम होतो. घरातल्या कामाने व्यायाम होत नाही, घरातल्या कामाने स्ट्रेस वाढतो. तुम्ही सांगा, पाहुणा आला, आनंदाने तुम्ही स्वयंपाक करा. अचानक तुम्ही जेवून खाऊन निवांत बसल्याने एखादा माणूस तुमच्या घरी आला जेवायला, तुम्ही आनंदाने स्वयंपाक करा? नाही करणार. तुमचं डोकं गरम व्हायला सुरुवात, हे काय बाबा वेळी यावेळी आला. मग हे जे आहे त्याच्यामुळे काय होते की आपल्याला स्ट्रेस जेव्हा येतो तेव्हा आपलं रक्त जे आहे ते दूषित व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो आपल्याला स्ट्रेंथ येणार ते येतच नाही, कारण रक्त दूषित झाल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे विकार होतात. तर जी गोष्ट आपल्याला करायची ती आनंदाने करणं, पॉझिटिव्ह थिंकिंग करत करणं हे महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप कराल तेवढं तुमचं शरीर निरोगी आणि प्रसन्न राहील. सगळ्यात अल्पसंतुष्टी राहणे, आनंदात जगणे हा सगळ्यात महत्त्वाचा गुरुमंत्र आहे. तर तुम्ही फिट राहा, आनंदी जगा, अत्यंत महत्त्वाचं आहे. योगा करा. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. 1.5 तास नाही तर ॲटलिस्ट 1 तास द्या. स्पेशली प्राणायाम करणं फार महत्त्वाचं आहे. प्राणायामामुळे आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होतोय. कारण प्राणायामामध्ये आपण जेव्हा यम नियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ह्या गोष्टी करतो, तर यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम हे शारीरिकदृष्ट्या आपल्याला सक्षम बनवते. तुम्ही योगाला येत आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम आणि धारणा ध्यान आणि समाधी हे जे 3 गोष्टी आहेत हे आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते. म्हणून योगा करा, प्राणायाम करा, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट राहा. आणि हे लेडी करू शकते. जर बाई घरातली सक्षम असेल तर ती मुलांना सोबत घेऊन जाऊ शकते, नवऱ्याला सोबत घेऊन येऊ शकते. म्हणून पहिल्यांदा शिकायचं तर लेडीजनी शिकायचं, म्हणजे ऑटोमॅटिकली घरामध्ये ते वातावरण तयार होतं. तर तुम्ही प्रसन्न चित्तानं, निरंतर खूप छान शिकवते, कारण माझ्या क्लासला येत होते, मी बघितलेलं आहे. तर तिच्याकडे या आणि व्यवस्थित चांगलं शिकून घ्या. आणि जी गोष्ट करायची आहे ती प्रॉपरली करायची. लक्षात घ्या, योगा हा असा आहे की तुम्ही चुकीचं शिकायचं नाही. जे शिकायचं आहे ते प्रॉपरली शिका, पूर्ण व्यवस्थित शिका आणि मगच करा. चुकीचं केला तर त्याचे चुकीचे रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. म्हणून शक्यतो चुकीचे योगा शिकू नका. जे शिकायचं ते प्रॉपरली करा. थोडंच वेळ लागेल तुम्हाला, एक 8 दिवस जाऊ द्या, 10 दिवस जाऊ द्या, परंतु जे शिकायचं ते व्यवस्थित शिका आणि पूर्णपणे फिट राहा. अत्यंत महत्त्वाचं. मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला की असं म्हणू नका की मला वेळ नाही आहे, मला. मग तुम्हाला वेळ नाही आहे. सिरियल कोण कोण बघते? सिरियल कोण कोण बघते सांगा. हॅलो हॅलो, सिरियल कोण कोण बघते मला सांगा. नाही लागायचं नाही, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही. एक्झॅक्ट. सिरियलला किती वेळ देता तुम्ही? सिरियलला किती वेळ देता? साधारण अर्धा तास. एकच सिरियल समजा मी धरून चालते की एकच अर्धा तास तुम्ही सिरियल बघताय. मग अर्धा तासात तुम्ही करताय एक नाही सगळं बघतो. तुम्ही त्यावेळेस काय करता? नुसतं समोर बसताय आणि बघत बसताय. मग तो बेस्ट गेला ना तुमचा टाइम तेवढा. मग माझं काय म्हणणं आहे की त्यापेक्षा जर तुम्ही योगाला थोडासा अर्धा 1 तास जर दिला तर तुमच्यामध्ये जी एनर्जी डेव्हलप होईल ती इतकी स्ट्रॉंग असेल की तुम्ही कुठल्याही संकटाला, कुठल्याही परिणामाला सामोरे जाण्याची ताकद जी आहे तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते. पूर्वी मी खूप चिडचिडे होते,
मलाही काही काय आजारी व्हायचे. सारखं सकाळी उठलं की माझी ॲडव्हर्टाईज सुरू व्हायची. आज काय डोकं दुखतंय, आज काय पायात कंटाळा नाही, आज मला जागच येणार झाले. मग यांचं सुरू व्हायचं, झाली सगळं ॲडव्हर्टाईज सुरू आहे तुझी म्हणायची. पण आता काय झालंय, आता मला आजारी कसं असतंय, आजारी कसं पडतं हेच कळणार झालं. म्हणजे एवढा ट्रिमंडस बदल जो झालाय तो माझ्यामध्ये झालाय. तर माझ्यामध्येच नाहीये, माझ्या क्लासला जेवढे जण येतात आहे ते सगळे फिट आहेत. आणि माझ्या क्लासमध्ये तरुण पोरं जास्त नाहीच आहेत, सगळे 50 ते 60च्या पुढेचे आहेत. हे इथं बसलेली लाईन जी आहे ते सगळे 60च्या पुढचे आहेत, सगळे फिट आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा, लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही एकही दिवस सुट्टी न घेता क्लासेस घेतलेले आहेत. आणि आमच्या क्लासमध्ये कुणीही आजारी पडलेलं नाही. लक्षात घ्या, 2.5 वर्ष लोक घरात बसून होते, परंतु मी घरातच क्लास घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ऑनलाईन नाही, ऑफलाईन घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या क्लासमधले सगळे फिट आहेत. आता दुर्दैवाने एखाद दुसऱ्याला झाला असेल, परंतु त्यांना तेवढा सिव्हिअर अटॅक आला नाही. 2 ते 3 दिवसात ते लोक घरी परत आले. कशाला? कारण ते योगा करत होते. हा योगाचा फायदा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. योगा करा, फिट राहा, फाईन राहा. आणि असंही म्हणू नका की मला जमेल का, मला जमणार नाही. सगळ्यांना जमतं, फक्त इथून आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मनापासून करायला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला ते नक्की जमायला लागेल. नाही जमणार, महिनाभर नाही जमणार, 2 महिने नाही जमणार, पण ॲटलिस्ट प्राणायाम तर जमेल. आणि प्राणायाम हा शेवटच्या क्षणापर्यंत करणं. स्वामीजींचं नेहमी म्हणणं असतं की प्राणायाम तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्राणायाम करायचं. आसनं तुम्ही जेवढं जमेल तेवढं करा किंवा नका करू, परंतु प्राणायाम हे शेवटच्या क्षणापर्यंत करा. तुमचं पूर्णपणे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, कंबर दुखण्याचा प्रॉब्लेम आहे, हल्ली तर गुडघ्याचा प्रॉब्लेम इतका झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. स्लीप, कोणालाही विचारलं तर माझे गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत, मला स्लीप डिस्क आहे, मला स्पॉन्डिलायसिस आहे. आणि कशासाठी आहे? कारण आपली स्टाईल बदललेली, लाईफस्टाईल बदललेली. सगळे आपण उभ्याने कामं करतोय, बैठे कामं तर नाहीच आहेत. जेवायला बसतोय, डायनिंग टेबलवर बसतोय, स्वयंपाक करताना ओट्यावर स्वयंपाक करतोय. म्हणजे खाली बसून उठण्याचा जो व्यायाम आहे तो होतच नाही आहे. लाईफस्टाईल बदलल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला यायला लागतो. आणि जंक फूड, सगळ्यात महत्त्वाचं जंक फूड. आजपासूनच तुम्ही संकल्प करा की जंक फूड, फास्ट फूड, बेकरी फूड शक्यतो आम्ही टाळू. आणि तुम्ही बघा, हे जर तुम्ही टाळलात तर तुमच्या शरीरामध्ये इतका फरक पडेल, खूप अतिशय. आणि ह्या पदार्थामुळे, जे रेडीमेड पदार्थ आपण खातोय, तर त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे आजार व्हायला सुरुवात झाली. चटणी भाकरी खाणं घरातलं खूप चांगलं असतंय, अतिशय. शिळं खातात तरी सुद्धा त्याचं पचतंय. परंतु हे जे बाहेरचं खाताय त्याच्यामध्ये फंगस इन्फेक्शन जे आहे ते लगेच व्हायला सुरुवात होते. आणि फंगल एकदा आपल्या पोटात जायला लागले की आपल्या ब्लडमध्ये दूषितपणा यायला सुरुवात होते. खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी करा. साखर, डायबिटीस होण्याचं कारण काय? सकाळी उठलं की आपण चहा घेतो. चहामध्ये किती चमचे साखर टाकताय? 2 ते 2.5 चमचे साखर टाकताय. आपल्या शरीराला किती साखर लागते? 0.5. आपल्या शरीराला 0.5 शुगर लागतं. आणि ते शुगर कशातनं हवं असतं आपल्याला? अन्नातल्या घटकातून जो शुगर मिळतो तो शुगर महत्त्वाचा आहे. तो शुगर घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या ज्वारीमध्ये शुगर आहे, गव्हामध्ये शुगर आहे, तांदळामध्ये शुगर आहे, भाज्यांमध्ये शुगर आहे. तर तो शुगर जो आहे तो अब्सॉर्ब करणं महत्त्वाचं आहे. पण आपण काय करतो? उठलं की सकाळ खातो, चहा घेतो, त्याच्याबरोबर ब्रेड खातो, हां, टोस्ट खातोय, बटर खातोय. हे सगळं काय होतं? ॲसिडिटी वाढवण्याची कामं करतं. आणि शुगर तुम्ही जेव्हा 2-2.5 चमचे देत आहे, म्हणजे तुम्ही किती साखर देत आहे? ऑलरेडी तुम्ही साखर शरीराला पुरवून टाकलेलं आहे. मग शरीर कशाला मागेल? पोट भरलेल्या माणसाला जेवायला घातलं की त्याचा काय उपयोग होतो का? नाहीच होत. तसं ऑलरेडी तुम्ही शुगर दिल्यामुळं तुमचं शरीर अन्नातलं शुगर ॲब्सॉर्ब करतच नाही. मग एक्स्ट्रा शुगर डेव्हलप व्हायला लागते आणि मग आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. तर एवढं लक्षात घ्या, सकाळी उठल्या उठल्या बिना साखरेचा चहा घ्या किंवा बिना दूध टाकलेलं, बिना साखर टाकलेली कॉफी घ्या अर्धी कप. तर तुमचं कॅलरीज जे आहेत ते संपूर्णपणे बर्न व्हायला सुरुवात होते. उठल्या उठल्या तुम्ही हे एवढ्या 2 गोष्टी केल्या तरी सुद्धा तुमचा शुगरचा प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला कॅलरीज वाढणार नाही तुमच्या शरीरामध्ये. तर ह्या गोष्टी थोडासा आपण पाळायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जेवणापूर्वी अर्धा तास पाणी. वेळ घेत नाही ना जास्त? जेवणापूर्वी अर्धा तास पाणी पिऊन घ्या. 1-2 ग्लास काय प्यायचं तेवढं तुम्ही पाणी प्या. जेवताना पाणी प्यायचं, जेवताना बिलकुल पाणी प्यायचं नाही.
अगदी कोरडं अन्न तुम्ही खात असाल तर एखाद दुसरा गोड पाणी घेतलं तर चालू शकतं. त्याच्याऐवजी तुम्ही ताक घ्या. ताक हे जे आहे आपल्या शरीराचं टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य बाहेर फेकत असतं. त्याच्यासाठी दुपारच्या वेळेस, सकाळी ताक नाही घ्यायचं, संध्याकाळी नाही घ्यायचं, दुपारच्या वेळेस ताक घ्या. त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं टॉक्सिन्स बाहेर पडतात. आणि जेवण झाल्यानंतर आपण 1 ते 1.5 तासानंतर पाणी घ्या. सुरुवातीला तुम्हाला जड जाईल, परंतु जशी जशी तुम्ही सवय लावाल तसं तसं तुमच्या शरीराला ती सवय लागेल. ह्याला कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. कारण आपलं शरीर जे आहे, जेव्हा आपण शरीरात अन्न घेतो तेव्हा आपलं जठर जे आहे ते प्रदीप्त व्हायला सुरुवात होते, ऊर्जा निर्माण व्हायला सुरुवात होते. खेड्यातल्या बायका म्हणतात, बया माझ्या पोटात आग पडली, मला भूक लागली. आग पडली मीच वाट की ऊर्जा निर्माण होते. मग ती ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. जसं आपण चुलीवरती अन्न शिजायला ठेवलं, चूल पेटलेली आहे चांगली सगळी, आणि त्याच्यात तुम्ही पाणी होतं, काय होणार? पुढचं अन्न शिजणार नाही, मग ते तसंच राहील आणि मग ते कुजायला लागेल. सेम जे आहे टेक्निक पोटामध्ये आहे. जेव्हा तुम्ही अन्न घेता तेव्हा आपलं शरीरात जे गेलेलं अन्न आहे ते पचायला सर्वसाधारण 1 तास 48 मिनटं लागतात. पूर्ण टोटली आपलं जे स्मॅश होऊन लिक्विड फॉर्मेशन होण्यासाठी त्याला 1 तास 48 मिनिट लागतात. ते 1 तास 48 मिनिटामध्ये आपण पाणी देणं चुकीचं. कारण काय होतं की ते डायजेस्ट व्हायला सुरुवात होते आणि आपण पाणी टाकलं की ते डायजेशन थांबून जातं आणि मग उर्वरित जे अन्न आहे ते कुजायला सुरुवात होते आणि त्यातून असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया जे आहेत ते निर्माण होतात आणि मग आपल्याला जे काही आजार आहे ते पोटात नाही येतात. म्हणून पोट सांभाळणं फार महत्त्वाचं. त्याच्यासाठी कपालभाती अत्यंत महत्त्वाचा असा हा प्राणायाम, प्राणायामाचा राजा म्हटला गेला त्याला. त्याच्यासाठी सातत्याने तुम्ही करत असाल, त्यामुळे मी नावं घेऊन सांगते. तर झटका देऊन सेकंदाला 1 स्ट्रोक याप्रमाणे मिनिटाला 60 स्ट्रोक देऊन आपण जर कपालभाती केलं तर आपलं डायजेशन सिस्टम पूर्णपणे सुधारायला सुरुवात होतं. एवढंच काय, आपले ब्लॉकेजेस जे तयार होतात ते हल्ली लाईफस्टाईल बदलल्यामुळे ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने कपालभाती करत राहिलं तर मग आपले ब्लॉकेजेस नाहीसे होतात. स्पेशली आपले हाय BP जे वाढलेलं आहे ते नॉर्मल यायला सुरुवात होते. म्हणून मग सांगायचं एकच आहे की जेवायच्या पूर्वी पाणी पिऊन घ्या. जेवल्यानंतर साधारण कमीत कमी 1 तासानंतर पाणी, सगळ्यात महत्त्वाचं. जेवताना खाली बसून शक्यतो जेवायचं आहे. आता डायनिंग टेबलची संस्कृती आल्यामुळे आपण खुर्चीवर बसू शकतो, पण खुर्चीवर मांडी घालून बसू शकतो आपण. मांडीवरती घालून मांडी घालून बसून जेवलं तर अतिशय उत्तम आहे. नाही तर खुर्चीवर बसून जेवलं. पण जेवताना एक लक्षात ठेवायचं, छोटा छोटा घास घ्यायचा आहे, तोही चावून 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 व्यवस्थित खायचा. चावून चावून खाणं म्हणजे आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते ती लाळ तुम्ही विकत घेऊन या बघा. लाख रुपये देईन मी तुम्हाला विकत मिळते का बघूया? लाळ नाही मिळत. तर ती लाळ जी आहे ती आपल्या तोंडातच तयार होते आणि ती लाळ जो घटक आहे तो इतका पॉवरफुल आहे डायजेशनसाठी. तर तो आपण अननेसेसरी मिसऱ्या लावतोय, तंबाखू खातोय, गुटखा खातोय, काय काय करतोय आणि थुकतोय. ती लाळ जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून शक्यतो जे मिसरी लावतात ते त्यांनी थोडंसं प्रमाण कमी करा, त्याच्यामुळे ॲसिडिटी सुद्धा वाढते. तर लाळ आपल्याला वेस्ट करायचं नसेल तर आपण चावून चावून खाल्लं की आपलं ते लाळ करते. त्याचप्रमाणे पाणी, गुडघे दुखण्याला एक मेजर कारण आहे की आपण पाणी उभ्याने पितो. पाणी उभ्याने कधीच पिऊ नका. बरेच लोक ऑफिसला जायचे, कामावर जायचं, ग्लास घ्यायचा, पाणी घ्यायचं, सोडून द्यायचं. त्याच्याने काय होतं? गुडघ्यावर प्रॉब्लेम. त्याच्यासाठी शक्यतो पाणी कुठलाही लिक्विड घ्यायचं असेल तो खाली बसून घ्या, खुर्चीवर बसून घ्या, नो प्रॉब्लेम. तर तुमचं गुडघ्याचे प्रॉब्लेमसुद्धा हळूहळू कमी होतात. तर ह्या काही गोष्टी आहेत, त्याचं आपण थोडंसं सांभाळलं तर आपण निरोगी आणि सुखी असं आनंदी असं आयुष्य जगू शकतो. बरेच गोष्टी आहे सांगायला, परंतु तुमचे कार्यक्रम मोठा आहे तर मी आता थांबते. फक्त नीलमकडे या, योगा शिका आणि फिट आणि फाईन राहा. असं समजू नका की आम्हाला नाही जमणार, आम्हाला घरात स्वयंपाकात असतं, आम्हाला नाही. ठरवलं मी काढणार 1 ते 1.5 तास म्हणजे काढणारच आणि मग येणारच असं जर ठरवून तुम्ही केला तर तुम्ही नक्कीच निरोगी आणि सुंदर असं आयुष्य जगू शकाल. आता याच्या पुढचं लाईफ आपल्याला जर आनंदी जगायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. कारण हल्ली काय झाले, एक तर कोरोनाने जगाचं वाटोळं केलं. कोरोनामुळे इतकं हवेमध्ये प्रदूषण आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता युद्ध चालू. तुम्ही बघताय टी व्हीवरती किती प्रकारचं धूर, काळे भंगार धूर. म्हणजे धूर नाही आहे नुसता, तर त्याच्यामध्ये केमिकल आहे, त्याच्यामध्ये पॉयझन आहे आणि तो धूर जो आहे तो एका ठिकाणी स्थायिक नसतो.
हवेमुळे ते संपूर्ण पृथ्वी तलावर फिरत असते. मे बी उद्या आपल्याकडे ती हवा येऊ शकते, तर त्याचाही इफेक्ट आपल्याला होऊ शकतो. तर त्या सगळ्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर योगा हा एकच पर्याय आहे. सातत्याने योगा करा आणि निरोगी आणि आनंदी असा आयुष्य जगा. थँक्यू सगळ्यांना ऐकून घेतलं. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्या अध्यक्षा सौ नीलम पाटील त्यांनी एक ऑडिओ क्लिप तयार केलेली आहे, ती आपण ऐकणार आहोत. दूर गेली हात तुकली हे